तर आज 22 ऑगस्ट आहे, आपला सिनियर सिटीजन डे म्हणून भारतामध्ये डिक्लेअर केलेला जातो. गेले 2 वर्ष आपण साजरा केलेला आहे. आजचं आपलं 3रं वर्ष आहे. आपण तो साजरा करण्यापूर्वी गेल्या वर्षी आपल्या 3 सभासदांचं दुःखद निधन झालं. त्यापैकी एक आहे लक्ष्मण गावडे, सीमध्ये राहतात. त्याच्यानंतर उमेश भट ए सोसायटीमध्ये राहतात. आणि शिवराम नाईक पहिल्या मजल्यावर राहतात. या तिघांचं निधन झाले. तर आपण त्याच्यासाठी 1 मिनिट जरा उभे राहू. आणि मिसेस पण गेल्या ना, त्या नाईकांच्या मिसेस गेल्या ना. ओम शांती शांती शांती. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू आपण. साधारण 10 ते 15 मिनिटं आपला गेल्या वर्षभराचा आढावा घेणार आहे. आपण काय काय तसं प्रत्येकाला माहितीच आहे. पण त्यावेळेस ज्यांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, त्यांचं आपण अभिनंदन, थँक्स मानणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपण सिनियर सिटीजन आहे आणि आपल्याला बऱ्याचशा तरुण वर्गाने मदत केलेली आहे. त्याच्याबद्दल पहिलं एक काम आपण स्वतःवर आपल्या अंगावर ओढून घेतलं. म्हणजे हा बैल मुझे मार म्हणतात ना, पण ही जी गार्डन होती ते आपण इथे बसायचो ना, नेहमी आपल्याला ती झाडं कधी वाळत चालू होती, सुकत चालू होती. ह्या संदर्भात आपण नेहमी चिंता करतो, हे करतो. त्यावर उपाय काय? पण आपण 26 जानेवारीला आपल्या तिन्ही साई सोसायटीच्या सभासदांना बोलवलं होतं, कमिटीची. आणि त्यांना रिक्वेस्ट केली होती की कसंही करून द्या आणि आपल्या झाडांना पाणी कसं मिळेल हे बघा. त्याप्रमाणे त्या सोसायटीच्या प्रत्येक कमिटी मेंबरने एक आश्वासन दिलं, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, म्हणजे आहे. आणि पाणी देणारा बघा, आता आपल्याकडे पाणी देणारा बिल्डरचा माणूस होता कैलास, आणि त्याला पाणी देत होतं, मिळत होतं. आणि सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सोसायटीने आपल्याला चांगलं सहकार्य केलं. झाडांना पाणी मिळालं, जीवदान मिळालं, झाडं टवटवीत झाली. त्याच्यानंतर लगेच 2-3 महिन्यामध्ये पाऊस आला. तर त्यामध्ये बीचे साळवी आली, राजेश साळवी, द्या ना त्या राजेश साळवींचा आपण आता सगळ्या सोसायटी बाकी कोण आले नाही तर ते एक प्रतिनिधिक समजूया आणि आपण त्यांच्या सगळ्यांचे अभिनंदन करू. धन्यवाद साहेब. हे झालं. त्याच्यानंतर आता सगळ्यांनाच माहिती आपण उघड्यावर बसायचो. आणि त्यावेळेस इलेक्शन झालं तर त्यावेळेस ह्यांची माणसं आली आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. तर त्या आश्वासनाचा पाठपुरावा निवडून आल्यावर आपण केला. तुम्ही आम्हाला केले, दिले म्हणजे देणारे आहेत. आणि त्याच्यामधून ह्या आमदारांचा एक कार्यकर्ता आयरे, मच्छिंद्र आयरे ते होते. आणि त्या मच्छिंद्र आयरेने आपल्यासाठी प्रयत्न केले. आणि प्रताप सरनाईकचे एक मोठे कार्यकर्ते देवकाते ते आणि मच्छिंद्र कांबळेचे, आपलं कांबळे नाही आयरे, थोडं स्लिप ऑफ टर्न गेला नाही. मच्छिंद्र कांबळे मोठा माणूस आहे, त्याचं नाव आलेलं आहे, प्रेक्षक समजदार आहे, समजून जातात, लोकांनी समजून घ्यावं. हां. तर आणि त्याने काम केलं आणि आपल्याला हे बांधून दिलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे की किती चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग होते. आपण पूर्वी पावसाळ्यात 4 महिने बसू शकत नव्हतो. आपल्याला बसायची सोय झाली, लाईट लावले आणि आपण मे महिन्यात बसत होतो. आता
सकाळी बसायला लागले. आपणच नाही तर आपल्या सोसायटीत येणारे जाणारे किंवा सभासद किंवा कामगार सगळे बसायला लागले. तर त्यासाठी आपण मच्छिंद्र आपणच चालू सॉरी आयरे आणि देवकात्याचे अभिनंदन मानूया. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आपण पहिल्या प्रथम आपल्या तसं आपण नेहमी आपण वाढदिवस साजरे करतो. ते नेहमीचं कंटिन्यू झालं होतं वाढदिवस. काय ते वेगळं करायचं म्हणून आपण ठरवलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये नेमकी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती आमची आणि आपण सर्वांनी ते ठरलं आपण दत्त जयंती करायची. आणि तो कार्यक्रम अतिशय चांगला झाला. त्या कार्यक्रमाला आपण आपल्या उमेद साळवेंचं भजनी मंडळ आणलं होतं. त्यांचाही कार्यक्रम छान झाला होता. त्यावेळेला माझी नगरसेविका डोंगरे मॅडम आल्या होत्या. तो कार्यक्रम इतका चांगला झाला की त्याची स्फूर्ती घेऊन आपण रामनवमी केली. आणि रामनवमीला आपला कार्यक्रम यशस्वी झाला. साळवी भाऊंचं भजन होतं, त्यांचं तेही चांगलं झालं. तर ह्या 2 पूजा झाल्यापासून आपल्या सिनियर सिटीजनच्या अंगामध्ये फार चांगली ऊर्जा आलेली आहे. खरोखर ऊर्जा आली की त्याच्यापासून आपण ठरवतो आणखीन काय कार्यक्रम करायचे का, आणखीन काय काम करायचं. फार चांगले हाच तो आनंद मिळतो आपल्याला. सिनियर सिटीजन आनंद काय तो हाच आनंद आहे. काही लोक म्हणतात काय बसलेत म्हातारे नुसती काय ते चव्हाळकी करतायत हे म्हणतात म्हातारे कधीच म्हणत नाही ना. अहो आम्ही 1-2 ऐकलेलं आहे म्हणून म्हणतं काय ते उचापती करतात. आता एक बाई सहज म्हणाले तुमच्या ताश खेळ आहे का. अरे आता हे काय झालं का आता. तर असा गैरसमज व्हायला नको म्हणून आपण काही सांस्कृतिक कार्यक्रम करतोय, सगळे करतोय. तो एक झाला. त्यांच्यानंतर त्या ट्रिप झाली की ती आपण गवाळ्यांची त्याच्याबद्दल अभिनंदन केलेलंच आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता आपण सायबर क्राईम याच्यावर एक मोठा कार्यक्रम केला होता. सायबर क्राईमच्या बाबतीत आत्ताच त्याला कोणीतरी सांगितलं की जवळजवळ 400 लोकांनी तो कार्यक्रम बघितलेला आहे. खरोखर तो कार्यक्रम जेव्हा होता वारके जे आले होते त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की जे आपल्याला समाजामध्ये आपण कसे त्या सायबर क्राईममध्ये अडकतो त्याच्याबद्दल तुम्ही काय काळजी घ्यायची ती त्यांनी सांगितलं. आणि त्या कार्यक्रमाला केवळ आपले एक सभासद मंडलिकांचे जे मित्र होते आणि ते लगेच आले. पण एक तुम्हाला सांगतो मंडलिकांचं आणि वाटेचं अभिनंदन. पण तुम्हाला एक सांगतो त्या दिवशी कार्यक्रमाला पाऊस होता पण आम्ही गॅसवर होतो. अक्षरशः गॅसवर होतो. 5:30चा कार्यक्रम होता. 6 वाजला त्या साहेबांचा फोन येतोय किती लोक जमलेत. अहो 15-20 मंडळी. मी शेवटी आम्ही आमच्या घरच्यांना फॅमिलीला बोलवलं आणि त्यात सर्वात जास्त आम्हाला सहकार्य केलं हास्य क्लबच्या बायकांनी. हास्य क्लबच्या बायकांना फोन केलं. त्यांनी एकीने सगळ्यांना फोन करत आल्या. 8 जणी आल्या. कुठली रांग लेडीजनी भरली. त्यांनाही बरं वाटलं बाबा आहे आपल्याकडे कोण. आणि पण ह्याच्या पुढे असे काही कार्यक्रम करताना ना आम्हाला जरा 100 वेळा विचार करावा लागेल. पण तो जो कार्यक्रम सक्सेसफुल झाला आपल्या सर्वांच्यामुळे आणि त्याच्यामध्ये मंडलिकांचा सहभाग आहे, जास्त सहभाग आहे. आपण मंडलिकांचे सहभाग तो कार्यक्रम यूट्यूबवर 400पेक्षा जास्ती लोकांनी बघितला. तो होता. आम्ही सांगितलं 400 तो लोकांनी. होता. म्हणजे मी जेव्हा आता परवा मागच्या व्यामशेत गेलो तो मी कार्यक्रमासाठी त्यातल्या माझ्या 2-3 बघितला होता. तेव्हा त्यांनी विचारलं की ते उपायुक्त आले कसे कमिशनर. कारण ते तिथं वेल म्हणजे 19 वर्ष ते ह्याच फील्डमध्ये. जनरली पोलीस डिपार्टमेंटला दर 3 वर्षांनी चेंज होतात. तसं काही नाही कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये एवढं नॉलेज आहे ते त्यांनी केलं. तेवढं तुम्ही केलं कसं. म्हटलं मग आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंटचे 7-8 लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला कॉन्टॅक्ट करता आला आणि आम्ही हा कार्यक्रम केला सक्सेसफुल केला. तो एक कार्यक्रम झाला. आता सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण इथे सगळे सिनियर सिटीजन बसतो. आपण काही कार्यक्रम करतो, काही म्हणजे वेगळ्या गोष्टी करतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तरुण वर्गाकडनं खूप चांगलं सहकार्य मिळतं. फार चांगलं मिळतं. म्हणजे अपेक्षाने एवढी ते आपल्याला मदत करतात
उमेश साळवी. नाही तुम्हाला एक सांगतो, आम्ही उशिरा येतो. 5चा कार्यक्रम असला तरी आम्ही 5:15 5:30ला असतो. पण उमेश साळवी 4:45ला हजर असतात. सगळं साहित्य घेऊन ते हजर असतात. कुठे काय लावायचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी साळवी भाऊ सगळं कनेक्शन करतात आणि त्या साळवींना मदत करणारे आपले शेला कुणी आहे. आमचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे सिनियर सिटीजन आमच्या स्लॅब आहेत. 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 लोकांनी नुसतं बसायचं. त्यांनी काय नाही, ते म्हातारे येतात ते ॲक्शन करतात. पण 60 मधले जे आहेत उमेश साळवी, सावंत, सॉरी शिंदे, ते अविनाश शिंदे ते आहेत, लाडू पाटील, गायकवाड, शेलार, मदन पाटील, हे लोक आहेत. राणे, हो सॉरी राणे आहे. तुम्हाला एक सांगतो, ही माणसं आहे न सांगता कामाला लागतात. आम्ही आत्तापर्यंत ज्या पूजाही केल्या ह्या लोकांच्या खांद्यावर भार ठेवूनच केला. कामाला त्यांचं आपलं आभार मानावा. त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर आम्हाला इथे बसल्यानंतर थोडं योगा किंवा बौद्धिक आम्हाला माहिती देतात आणि ती खरोखर गरज देतात. म्हणजे नीट एक्सप्लेन करतात. त्यात आरते आणि त्यांचे एक सहकारी तुषार आरगडे या दोघांचे आम्ही अभिनंदन करतो. हां ते झालं. त्याच्यानंतर स्टाफ आमचा पिंटू आला नाही. हा पिंटू इलेक्ट्रिशियन आहे. आम्ही हात मारला का येतो, काही कामं करतो. पिंटू आणि आमचा रामदास शिपाई कधी मागितला तर आमच्या खुर्च्या आम्हाला आणून देतो. तो रामदास, त्यांचंही आम्ही जे जरी ज्युनियर असे आले नाही त्यांना बोलवलं, आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो. त्याच्यानंतर सर्वात मेन A to F सोसायटीमध्ये आमच्या स्टाफमधले 2 माणसांची नावं सगळीकडे फेमस आहे. त्यातल्यात एक आमचे मदन पाटील. हे जे मदन पाटील आहे हे कॉन्टॅक्ट म्हणजे तुमचं कुठलंही एक हे सांगा. म्हणजे आम्ही 2018 सालापासून आहे साळवी सोडून, म्हणजे आम्ही कोणाला लोकांना माहिती नाही आहे. पण हा मदन पाटील आमचा 2 वर्षापूर्वी आणि सगळे मदन पाटील कुठे आहे मदन पाटीलकडे विचारतात. ह्या मदन पाटील टाळ्या. आणि नंतर खानोलकर. प्रत्येक कार्यक्रमाला हां. आणि शिरकर आणि खानोलकर हे दोघं आता जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. तुमच्या भजी मंडळालाही माहिती आहे. प्रत्येक कार्यक्रम रेकॉर्ड करून रात्री एडिटिंग करून आणि त्या यूट्यूब किंवा ह्याच्यावर टाकतात प्रसिद्धी. कित्येक लोकांना कुठलेही खानोलकर म्हणजे नुसतं नावानं माहीत आहे. पण प्रत्यक्ष व्यक्ती कुठे तर मी त्यांना सांगितलं तुमचे कुठेही टाका त्याच्याबरोबर असो म्हणजे काही कोण खानोलकर आहे. त्या खानोलकरांचा आपण नाही पण बीवाल्यांनी सत्कार केला कारण त्यांच्या कामाचं चीज केलं. त्या खानोलकरांना हे झालं आपला आढावा. त्याच्यानंतर आमचे जे सिनियर सिटीजन आम्ही ते बसायला सुरुवात करतो 6ला. तर आमची पहिली बॅच कधी न विसरता येणारे साठे, चौधरी, आगाशे, हे चौधरी, कुंडे, शिंदे, लालू पाटील ही पहिली बॅच येते. आमच्याकडे काय झालं जागा अपुरी असल्यामुळे पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच असे आहेत आमच्याकडे. आणि हे लोक कधीही आमचा कट्टा तुम्हाला बघाल तर 5:45 नंतर भरलेलाच दिसतो. हे बसलेलेच असतात. हे 8ला गेले सकाळी. आता आम्ही स्वागत आहे तुमचं. आणि इकडे इकडे 8 नंतर येते. आम्ही तुझं आधीच अभिनंदन केलं. अरे बस ना. हो आजच्या बसा. बोललो त्यांना. हे झालं आमचा
हा झाला आमचा साधारण सगळा आता आढावा. आणि ह्याच्यात एक सांगतो की आमच्याकडे आम्ही स्वतःच दर 6 महिन्याने 50 किंवा 100 रुपये काढतो, आम्ही काढतो. आणि ते सगळ्या पैशाचा व्यवहार आमचे साठे मेंटेन करतात. त्याच्या घडीला आता आम्ही आत्ताच गेले 1-2 महिन्याचा जास्त खर्च केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आता 6,000 बॅलन्स आहे. 6,000 बॅलन्स आहे. साठे प्रत्येक वेळी सांगतात देशपांडे गंगाजळी कमी होत आहे, घाबरू नका म्हणतात. आणि मी घाबरू नका, चांगल्या कार्यक्रम नाही चांगले सगळे. तर ते मला तर फक्त आमच्या सिनियर सिटीजन व्यक्तींचे जे आलेले आहेत म्हणजे साळवी भाऊ आणि आरते, की आम्ही ते बसवतच असं करा की तुमच्यातले कोण तरुण वर्ग असेल त्यांना काय जनरल किंवा काय माहिती असेल किंवा सिनियर सिटीजनच्या बद्दल काय त्यांना आयडिया असेल काय हे सांगायचं म्हणजे वगैरे, ते त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा. या आमच्याशी गप्पागोष्टी मारा, तुम्हाला एक लक्षात येईल. बघा आनंद म्हणजे काय तो आमच्या इथे तुम्हाला मिळेल. अख्ख्या हाफटाऊनमध्ये ऊर्जा आमची सिनियर सिटीजन देते. तुम्ही बघा, जय हो. तुम्ही बघा 6 वाजल्यापासून इथे सगळ्यांचे चेहरे हसरे असतात. तुम्हाला सिनियर सिटीजनची का ऊर्जाची बघा, तुम्ही सगळ्या कामात बिझी आहे वगैरे आहात, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्याच्यातून 5-10 मिनटं बघा. 80 आमच्याकडचे एक सिनियर सिटीजन 96 वर्षाचे, ते संध्या दुपारी 4ला येतात. 4ला ते 6 वाजेपर्यंत 96 वर्षाचे येतात जातात. आमच्याकडे 1-2कडे काठी असली म्हणजे सेफ्टी, पण सगळे ताट चालतात. असे वाकलेले तुम्हाला एका दिवशी नाही. तर तुम्ही या बघा कशी ऊर्जा आहे. कारण आज आम्ही म्हातारे आहोत, उद्या तुम्ही सह होणार आहे. या बघायला, या कसं चालेल, कसा आनंद आहे तो या बघायला तुम्ही. घाबरू नका. आता विद्यानंद बघा, विद्यानंद हा ह्यांच्या पहिली मंडळमध्ये. पहिली मंडळ हे फारच चांगलं सहकाराचा आनंद देत असतात सगळे हे करत. पण आता येता जाता इथं 5 मिनिटं थांबायला लागलं. काका मला ते बरं वाटतं आणि त्यात आम्हालाही आनंद आहे. तर एकंदरीत आता मी काय जास्त बोलत नाही, म्हणा काय देशपांडे जास्त पकवत आहे, तसं काही नाही. तर आता मी एक सांगतो तुम्हाला, ज्याला कोणाला काही 5 मिनटं का बोलत असेल की यादवजी तुम्हाला त्या वारीमधला प्रसंग सांगायचे ना. तयारी काय तयारी काय करायची तुझी, त्याच्याही कोणी सांगा अनुभव आला ते किंवा शाळवी राजेश असे एकदा सांगा. आमचा सिनियर सिटीजनचा जो आढावा आहे तो संपलेला. नाही चौधरी सांगते त्यामुळे सेपरेट कार्यक्रमच घेतो. अच्छा थोडं बोला तरी सुद्धा सेपरेट कार्यक्रम घेतो ना. शाळवी साहेब बोला तुम्ही. तुम्ही या हो, या सर. या बोलणारे बोला. आम्हाला काय ते हे द्या. शेला द्या. नमस्कार. मला वाटतं एखाद दुसरे सोडले तर सगळेच मला सिनियर आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू दे. मी ॲक्टिवली तुमच्या ग्रुपमध्ये येत नाही, पण बऱ्याचशा अपडेट माझ्याकडे असतात. आमचे बंधुराज तिकडे नेहमी असतात. आणि गेल्या काही वर्षामध्ये मी बघितलं की बरेचसे उपक्रम तुम्ही केले. जसं मग तुम्ही मगाशी सांगितलं झाडांना पाणी घालण्याचं, हे म्हणजे देशपांडे काकांनी प्रत्येकाला असं पकडून आणलं कमिटी मेंबरला. म्हणजे आम्ही त्याच्यात काय केलं नाही, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करा. त्याच्यानंतर ते सुरू झालं. पण ते आत्ता कुठल्या स्टेजला आहे त्याची कल्पना आपल्याला नाही आहे. पण सध्या पाऊस आहे त्याच्यामुळे ते चालू झालं. तर असे बरेचसे उपक्रम आहेत ना, म्हणजे आम्ही तुमच्याकडनं खूप ऊर्जा घेतो.
वा. मी यांना पण त्या दिवशी म्हटलं होतं की तुमच्याकडे बघून असं वाटत नाही म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तरुण असल्यासारखे तुम्ही हां आणि सगळ्यांशी म्हणून नसून वागणं हे म्हणजे आजच्या घडीला माणसाचा काही भरोसा नाही. आज 30-40मध्ये माणसं जात आहेत. आपण चायनामध्ये बघितलं तर एव्हरेज लाईफ त्यांचं आता 80 ते 90 आहे. पण आज तुमच्याकडे इथल्या ग्रुपमध्ये बघून असं मला वाटतंय की आपण पण 80-90 पर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी आहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपला आहार चुकला तर आपली शाश्वती नाही. कारण मी पण एका आजारातनं गेलो होय. त्याच्यामुळे मला त्याचं महत्त्व जास्त पटलं. प्रश्न त्यामुळे मी खूप जुनी खोडात त्याच्यामुळे तुमचं ते तसं तुमची वाढ झालेली आहे. आमच्या पिढीचं थोडंसं मागे राहिलो आम्ही. आमच्या पुढची पिढी तर अजूनही त्या खाण्याच्या बाबतीत खूप प्रचंड भरकटलेली आहे. म्हणजे त्यांना ते फास्ट फूड पाहिजे. पण फास्ट फूड हा एकदम वाईट. वेदात काय सांगितलेलं आहे, सकाळी 10 वाजता नाश्ता करा आणि रात्री 6 वाजता जेवण करा. मधले 14 तास तुम्हाला शरीराला परत हे करण्यासाठी हां ते खूप त्याचा फायदा होतो. आपलं काय आता लाईफ झालेलं आहे, रात्री 10, 10:30, 11 जेवायचं आणि झोपायचं. त्याच्यामुळे ते सिस्टीम होत नाही. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की बरेचसे आजार, डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, हे सगळे आजार अशा या गोष्टीमुळे होतात की आपलं लेट खाणं आहे, भूक लागलेली नसताना खातो. पण मला वाटतं हे आता पुढच्या पिढीला सांगितलं गेलं पाहिजे नेहमी. आणि तुमच्याकडून पण आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही नक्की काय केलं की तुम्ही या एजला अजूनही तेवढे तंदुरुस्त आहात. असो, मी सगळ्यांचे आभार मानतो की मला 2 शब्द बोलायला दिले. तुम्हाला यापुढे कुठलीही मदत लागली तरी तुम्ही बिनदिक्कतपणे सांगा. आम्ही हजर असू. नेहमीच तुम्हाला सहकार्य करू आणि तुमच्याकडनं पण सहकार्याची आम्ही हीच अपेक्षा करतो. दोन शब्द बोला. या तिकडे या डॉक्टर इलायची पाहिजे का? आता इलायची पाहिजे का? राजेश साळवी यांनी काही आहाराबद्दल सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला गेले 1-2 वर्ष डॉक्टर बागुल डोस देत आहेत आहाराबद्दल. आपण ते पाहिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही काय खा पण वडा नका खाऊ. पण भजी झाली. आता तोच राजेश साळवीने सांगितलेलं आहे की का आहाराच्या बाबतीत जो तुम्हाला मध्ये गॅप पाहिजे ते. आता राजेश साळवीने जे सांगितलेलं आहे त्याच्यावर डॉक्टर बागुल आता आणखी काय सांगतायत ते बघूया. नाही बोलायचंय तुम्हाला, बोलायचंय तुम्हाला. बागुल साहेब बोलल्यानंतर तुम्हाला बोलायचंय, आरकेना बोलायचंय. काय बोलायचं काय असं मार्गदर्शन, तुमचं मार्गदर्शन. आम्ही तर नेहमीच बोलत असतो, प्रत्येक बर्थडेला आम्ही आहोतच बोलणार. हा हे बरोबर आहे, त्यांना बोलायला बरोबर. आता राजेशने जे सांगितलं, आहार आणि विहार या 2 गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजेत. आता आहार थोडं ठीक आहे, तुम्ही थोडंसं डायव्हर्ट करतात कधी कधी, वडापाव, भजी काही काही असतं एखाद्या वेळेस ठीक आहे. नाही बंद केलं आम्ही सांगितल्यापासून. डॉक्टर एकच वाक्य, तुमची गाडी बघितली की आम्ही ते कळत नाही. वास येतो. तर आणि रात्र आता म्हणजे जे काही आपलं मानसिक समाधान आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे तेज आहे. आणि आता सध्या यांनी जो उपक्रम चालू केला तो जरा चांगला आहे, म्हणजे मला आवडला. ॲटलिस्ट थोडंसं त्यांना एंगेजमेंट होते. आणि मेडिटेशनकडे म्हणजे नॉर्मली इथे फक्त डिस्कशन व्हायचं, ते कोण इकडे आलं कोण तिकडे गेलं किंवा पॉलिटिक्स किंवा काय. आता हळूहळू पॉलिटिक्स पण यातनं बाहेर पडलंय. थोडंसं नॉलेज ॲग्रिटेशन चालू झालं आहे. आता मेडिटेशन सारखी गोष्ट अजून येते. म्हणजे हळूहळू हे उपक्रम जर वाढत गेले
तर डेफिनेटली इथलं जे काही डिस्कशन आहे ते हेल्दी होणार आहे आणि ते चांगल्या वाईब्स घेऊन तुम्ही घरी जाणार आहात. घरी चांगलं डिस्कशन होणार आहे, घरी तेच पर्क्युलेट होणार आहे, मुलं पण तेच शिकतील. होपफुली इथलं एन्व्हायरमेंट तुम्ही घरी जर केलं तर ते अजून चांगलं होईल आणि हेल्दी लाईफ आपली अजून तुमच्यामुळे बाकीच्यांची पण हेल्दी होईल. झाडं तर वाढतातच तुमच्यामुळे, पण लहान लहान झाडं जी रोपटे जी घरात आहेत ते पण चांगले वाढतील. त्यामुळे तुमचं जे काही इथं चांगलं डिस्कशन जे काही पॉईंट्स निघतात, आता लहासारखे एक्सपर्ट आहेत आपल्याकडे, सरांसारखे एक्सपर्ट आहेत आपल्याकडे, तर सगळ्यांचं नॉलेज शेअरिंग जे होतं त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते सगळे घरी मला वाटतं डिस्कस करत असतील. नसेल करत असाल तर नक्कीच करा, कारण इथे पण चांगले डिस्कशन होतात हे घरच्यांना कळू देत. जसं मी लास्ट टाइम पण म्हटलं होतं की आपण जाऊन शाळेत बघतो की मुलगा कोणाबरोबर काय करतोय, कोणाबरोबर बसलाय, काय करतोय, तसं त्यांना पण कळू देत की इथल्या शाळेमध्ये काय काय घडतं आणि काय शिकवलं जातं ते घरी कळायला पाहिजे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचंय. तुमचा आणि आता बाबुल सरांनी आपल्याला 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या होत्या. आता आध्यात्मिक किंवा योगावर ह्या गोष्टी आपण ऐकूया. तुम्हाला माहिती आहे आपल्या रामनवमीला तुषार आर्गेटिकनी खूप चांगला म्हणजे आध्यात्मिक उपक्रम केला, सगळं सांगितलं. आरती साहेबचा आपला रोज प्राणायामचा वगैरे घेतात, त्याच्यात नवीन करतात. तेच आता त्याच्यामध्ये ॲडिशनल काय आहे ते आपल्याला तुषार आर्गेटकर सांगतील. सॉरी, आता मी मगाशी सांगितलं या तर तुम्ही तुमचं सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन. कारण आज सिनियर सिटीजन क्लब किंवा सिनियर सिटीजन डे किंवा सिनियर सिटीजन करता हे जरी नुसतं टायटल जरी असलं तरी त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन कुठे नामोनिशाणी नाही. वा कारण आहे उत्साह, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकमेकांमध्ये असलेली आपुलकीची भावना, त्याच्यामुळे वय हे कुठेच अडचण येत नाही. आणि हा जो सहसहता तुमचा उत्साह आहे, निघणं पुढे यायला मार्गदर्शन नुसतं तुम्हालाच नाही तर बाकीच्यांना सगळ्यांना. आज आपण सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सगळ्या बिल्डिंगमध्ये एकोपन होतं. लेट्स ॲक्सेप्ट दिस नाही. हळूहळू आपण वाढत 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 गेलो आणि आज अशी एक आपल्याकडे फोरम उभी आहे की जी नॉन ऑफिशियल आहे, नॉन कमिटल आहे, पण येत ती सगळ्यांवरती सुपर इम्पोज करू शकते कारण त्यांच्यामध्ये येते. त्याच्यामुळे अशी फोरम्स असणं खूप गरजेचं आहे. हे पूर्ण हप्तावनच्या एकीकरता आणि पूर्ण साही सोसायट्यांच्या भल्या करता आणि जे एकजुटीने आपल्याला जे काय अजून साध्य करायचं आहे त्या एकजुटीला एकत्र बांधून ठेवायला तुमच्या सगळ्यांचा उत्साह आम्हाला कामी आहे. त्याच्यामुळे अध्यात्मावरती आपण परत एकदा बोलूच आहे कारण त्याच्यावरती आजचा तुमचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही उत्साहात साजरा. आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार आणि विशेष कौतुक. आपण पुढच्या समारंभामध्ये ह्याच्यापेक्षा दणक्यात आणखीन साजरा करूया आणि मला वाटतं की अजून ते भरलं जाईल असं बघूया. नाव घ्या त्यांचं. आता आपल्याला बसून घ्या. नाही अजून व्यायामच आहे शरीराला मसल आहे ना, मोठ्या बसामुळे त्याला काय ती ऊर्जा मिळते. आता आपल्याला तुषार साहेबांनी 4 गोष्टी सांगितल्या. त्यांना आम्ही एक सांगितलं की आम्ही हाच प्रयत्न करतोय, सिनियर सिटीजन आहात ना, हे आम्ही आमच्या पुढचं बघत नाही. आम्ही जे काही कार्यक्रम करतोय ते तुम्ही सगळ्यांनी आमच्यात या. आता बोलता होता विषय निघाला म्हणून सांगतो ऐका. परवा आम्ही जो कार्यक्रम केला वारके साहेबांना बोलवता क्राईम ब्रँचवर, त्या साहेबांनी त्या अशा ठिकाणी कार्यक्रम केला आम्ही की तो का हॉल त्यांनी विचारलं, दाखवलं, त्यांनी बोलून दाखवलं. एवढी मोठी सोसायटी आणि कम्युनिटी हॉल कुठे बसवलं तुम्ही मला, कुठे असेल केलं. तर मीच का म्हणतो तुम्ही आपले जे सगळे फेडरेशनचे लोक आहात, कमिटी लोक आहात,
काहीतरी ह्याच्यात एक वेगळा मार्ग काढा. खरोखर म्हणजे आम्हालाच नाही गरज आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गरज आहे. कुठेतरी एकदा कार्यक्रम उद्या जो हॉल झाला ना, तुम्हाला एवढं सांगतो की सगळे तरुण वर्ग तो तिथे येईल. आता सध्या ते येत नाही म्हणजे काहीच नाही आहे. बरं इथे आम्ही काकू काय केलं असेल त्याने यायला चान्स नाही. वास्तविक सत्य तर तुम्हाला आम्ही एक सांगतो की तुम्हाला इकडे आहे कोर्ट कचेरा आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला एवढंसं लादलेलं आहे त्याच्यामुळे काय ते सगळं. पण त्यातून काहीतरी मार्ग निघत असेल तर बघा हॉल मिळा, मग आणखी जोरात आपण कार्यक्रम करू. आम्ही तुम्हाला तेवढी गॅरंटी देतो की आम्ही नक्की सगळे कार्यक्रम करू, त्यात तुमचा सहभाग घेतो. तर तेवढे जरा तुम्ही काय बघा होते का मग. माझा मेन म्हणजे आरते साहेब बोलतात. माझा इथे येण्याचा मेन उद्देश म्हणजे असा की मी ज्यावेळेस बघितलं तुमचा बर्थडे सेलिब्रेशन बघितलं त्यावेळेस मला लक्षात आलं की अरे हे काय सिनियर सिटीजन नाही आहे, तिथे लहान लहान मुलंच आहे. हे होतो तर आपणही इथे जरासं हे होऊन आपलं पण लहानपण थोडंसं हे करावं अनुभवावं म्हणून मी इथे यायला लागलो. आणि इथे आल्यावर लक्षात आलं की इथे सगळे लोक म्हणजे तरुणच आहेत, मनाने तरुण आहेत आणि इथे नेहमी उत्साहच असतो. त्यामुळे यायला अजून बरं वाटतं. तर हा उत्साह असाच वृद्धिंगत हो, नवीन नवीन मित्र तुमचे इथे यावं आणि सगळ्यांचं आयुष्य आणि हे उत्तम राहावं आणि सगळ्यांनी 100 गाठावी हाच आमचा मेन उद्देश आहे. आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी व्हावं हाच एक उद्देश आहे आणि तो सफल व्हावा ही ईश्वरचरणी इच्छा. थँक्यू. या ना बोला बोला. हो आपलं त्या व्यासपीठ आपल्या व्यासपीठावर पुरोहित बोलणार. पोद्दार बोलतील ना. अरे आहे ना बघा ना. बसा ना तुम्ही. बसतो ना आता आहे ना ते. हा बोला बोला. साळवी दिला सांगा. आपल्या सर्व सिनियर सिटीजनच्या समृद्ध जीवनामध्ये अनुभवाची आणि संस्कृतीची शिकवण पुढच्या पिढीला ज्यांनी ज्यांनी दिलेली आहे असे जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं पहिल्यांदा भरभरून शुभेच्छा देतो. आता आपण पाहिलं बऱ्याच लोकांनी सांगितलं ह्याच्यानंतर आता तो तिने काही कल्पना दिल्या की जगायचं तर कसं, किती जगला याला महत्त्व नाही, कसा जगला याला महत्त्व आहे. हसत खेळत जगायचं. आता आपल्यातलं उदाहरण घ्यायचं तर देशपांडे साहेब सगळ्यात सिनियर आहेत, परंतु त्यांचं जे बुद्धिमत्ता आहे, त्यांचं जे नेहमीचा अनुभव आहे किंवा सगळ्याचं सर्वेक्षण करायची जी कपॅसिटी आहे ती चपलता आपल्या मेंदूमध्ये असली पाहिजे. त्याचं अनुकरण करा. कारण का त्यांना माहीत आहे त्यांना कुठलाही विषय द्या, कुठल्याही विषयावरती तो अर्धा तास 1 तास बोलू शकतात. त्यांना कुठल्याही नाही आणि नेहमी बोलताना ते कमी जास्त 5 ते 6 वेळा हसत असतात. आणि हसल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपलं आयुष्य वाढतं. जीवनात जर आनंद असेल, आनंद द्या आणि आनंद घ्या. हे जे आहे त्याप्रमाणे आनंद द्यायला शिका. कारण आनंद काणेकरांच्या एक कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये 2 मेणबत्त्या म्हणून कादंबरी आहे. त्यामध्ये त्यांनी 2 मेणबत्त्याचा संवाद सांगितलेला आहे. एक मेणबत्ती म्हणते मी जळणार नाही, दुसरी मेणबत्ती म्हणते मी जळणार. आता जी मेणबत्ती जळणार नाही म्हणाली ती उंदराने तुटताडून खाल्ली आणि जी मी जळणार आहे म्हणाली त्याच्यामध्ये त्या प्रकाशामध्ये अभ्यास करून डॉक्टर, वकील, निराळे मिनिस्टर वगैरे हे ते सगळे झाले. तसं आपलं आयुष्य हे जे काय बाकी आहे ते तुमच्या जळणाऱ्या मेणबत्तीप्रमाणे आपलं चालू ठेवलं पाहिजे. कारण स्वार्थासाठी
आपण आपल्यासाठी पुष्कळ केलेलं आहे, तर इथून पुढं करायचं काय नाही. आपण सर्व्हिस केलेली आहे, पैसे जमवलेले आहेत, एफडी केले आहेत, हे केले, सगळं झालेलं आहे. पण आता इथून पुढं फक्त काय करायचं आहे की दुसऱ्यासाठी आनंद द्यायचा आहे, दुसऱ्यासाठी मदत करायची आहे. कारण जेव्हा आनंदी जीवन कधी होतं की आनंदी जीवन आपण आपल्याशी विचार करायचा आहे. आपणच आपली करूया सोडवणूक म्हणतात ना, त्याप्रमाणे आपण सोडवणूक करताना आपल्याला आनंद जर मिळत असेल तर आपण फक्त हा विचार करायचा की आजपर्यंत आपण किती लोकांना मदत केली. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आजपर्यंत आपणाला किती लोकांनी मदत केली, आपण कितीला केली आणि आपण किती लोकांना केली, आपणाला किती लोकांनी केली. आपण केलेला आकडा हा आपणाला केलेल्या आकड्यापेक्षा जर ज्या वेळा जास्त होईल त्यावेळा आपलं खऱ्या अर्थानं जीवन आनंदी होईल. त्याप्रमाणे आता जास्त बोलायचं पुष्कळ आहे. आता पुष्कळ आणि सूचना ज्या आहेत ना, सिनियर सिटीजनला कसं वागावं, काय खावं, किती खावं, काय वगैरे जे आहेत ना, काय प्यावं वगैरे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या व्हॉट्सअपवरती भरपूर फिरतायत. त्या लोकांनी वाचलेल्या आहेत की कशा प्रकारे राहावं, कधी उठावं, कधी बसावं, काय करावं, ह्या ज्या प्रश्न आहेत ना त्या व्हॉट्सअपवर त्या सगळ्या सूचना परत सांगायचं नाही. काय औषध घ्यायचं, काय वगैरे, हे काही नाही. फक्त तुमचं जीवन आनंदी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आणि देशपांडे साहेब म्हणा, इंगळे साहेब, एवढं हे असताना सुद्धा या ठिकाणी येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. इंगळे साहेब वगैरे आणि खानिवलकर साहेब आहेत, नेहमी उत्साही आणि तरुणाला लाजवील अशा प्रकारचे त्यांच्याकडे चैतन्य आहे. तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये बघताना तुम्ही त्या शेलार म्हणा किंवा मंडलिक म्हणा किंवा लाडू पाटील म्हणा, शिंदे म्हणा, हे जे लोक आहेत ना, बाकी कुठले आपले कार्यक्रम असताना बघा जी धावपळ असते ती दुसऱ्याचा कार्यक्रम आहे मी कशाला तिथं नाचू असं न म्हणता ते स्वतः तिथं त्या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमात मदत करत असतात. त्याप्रमाणे मदत करण्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवूया. आणि इथून पुढचं आपलं आयुष्य, की आता माझं 79 वर्ष आहे, वय आहे, मला कोणी वय विचारलं ना तर मी सांगतो 21 बाकी आहेत. मग 79 सांगत नाही, 21 बाकी आहेत म्हणून सांगतो. म्हणजे 21 सेंचुरी करण्यासाठी. तेव्हा निदान मनामध्ये तर इच्छा असू दे ना. इच्छा असेल तर मार्ग सापडेल. इच्छाच नसेल, अरे काय आता संपलं आमचं, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काय आता राहण्यात काय अर्थ नाही, कधी उचलतोय देव याची वाट बघतोय असं म्हणू नका. माझं जीवन मला 100 पूर्ण करायच्या हे हेतूनच आला. जर इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. आपल्याला काय आजार असतील तेही बरे होतील. तेव्हा आजच्या दिनानिमित्त मला बोलायचं मिळाली संधी, त्याबद्दल परत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी तुमचं प्रथम पोहोचतो. मच्छिंद्र इंग्लिश बोला ना. सर्वांना जय महाराष्ट्र. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आपण सगळे अँग्री यंगमॅन इथे जमलेले आहेत आणि आमचे दादा प्रत्येक वेळा फोन करून सांगतात आमचा असा कार्यक्रम आहे. तर मला तुमच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आमचे सरनाईक साहेब पण बघितलं, त्यांना असे तुम्ही कधी भेटायला या, मग त्यावेळेस कळेल. त्यांना फार ज्येष्ठ नागरिक फार आवडतात. त्यांचा समतानगरमध्ये मोठा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, अजून चालू आहे. आणि त्याच्यामध्ये एक हे होते अँग्री यंगमॅन. त्यांना ते समोर आले ना ते सर त्यांना काय म्हणायचे, अँग्री यंगमॅन आला माझा. असं तुमचं जे उपक्रम आहेत ते अतिशय चांगलं आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला सरनाईक साहेबांच्या माध्यमातून काय लागलं कुठलीही गोष्ट ते मला सांगा, आपण ते उपलब्ध करून देऊ. आणि तसंच त्यांनी सांगितलं की क्लब हाऊसचा लवकरात लवकर सुरुवात करावी. पण मी तुम्हाला एक सांगतो की मी नवीन आहे, पण जर जुने लोक जे आहेत, जुने जाणते, त्यांनी जर सहकार्य केलं
तर आपण सरनाईक साहेबांकडे हा विषय मांडलेला आहे, त्या दिवशी आले होते त्या दिवशी पण मांडला आहे आणि एक वेळा जाऊन आपण हा विषय तिथे तो सॉल्व्ह करू शकतो. पण त्याच्यात कसं जर माहिती आहे का, त्यासाठी पहिले जे जुने माणसं आहेत त्यांचं सहकार्य लागणार आहे. काय आता मी किती झालं तर नवीन आहे, पण काय पहिली घटना घडल्यात काय घडल्यात त्या सगळं केल्या तर आपल्याला पण त्याच्या बिल्डर एकदम हरामखोर आहे. काय त्याने लई त्रास दिलेला आहे, पण त्यातल्या त्यात काय माहिती आहे का, आता आपण हँडओव्हर नाही घेतला चुकला बॉस, त्याला मेंटेनन्स त्याचं काय ते करायचंच आहे. आणि आपल्याला किती दिवस भांडण कोर्टापर्यंत किती भांडणार, तसंच ते आपल्याला वापरायला नाही भेटणार. आपलं हे सिनियर सिटीजन आहे, सगळ्यांना 2-4 गोष्टी बोलायच्या असतात. आता असं आपल्याला कट्टा केला म्हणजे इथे बसला तर आपल्याला बसायला जागा नाही. आता महिला जे आहेत त्यांनाही जागा नाही बसायला, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी सगळेजण, मी इथं सांगतो की 6 विंगच्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी एकत्र येऊन ह्याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. कोर्ट कचेरी करून मी तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे, मला थोडा अनुभव आहे, पण कोर्ट कचेरी काढून काय नाही होत. आजच्या ह्याच्यामध्ये काय आहे की समझोता ह्याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट योग्य होणार आहे आणि ते करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्याप्रमाणे पुढे चालू द्या. आणि जे तुम्हाला कसल्याही गोष्टीची जरूर पडली म्हणजे आर्थिक वगैरे तर आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही त्याचं सहकार्य करू. आणि आजचे हे 2 शब्द बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपल्याचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसूनच बोला. सर्वप्रथम आपण सर्वांना नमस्कार. नमस्कार. देशपांडे साहेबांपेक्षा मी काही 7-8 महिन्यांनी सिनियर आहे. तर मला थोडासा अधिकार पोचतो किंवा मी माझी हेल्थ मी कशी सांभाळतो हे तुम्हाला सांगण्याबद्दल. तर मला माझा जो दिनचर्या आहे त्या दिनचर्येत मला कधीच असं वाटत नाही की बोर होते आणि मी कंटाळलो. दिवस कसा जातो, दिवस येतो आणि जातो, तोही कामामध्ये महत्वाचं आहे. तोही कामामध्ये. तर चिंतेची कोणतीच गोष्ट नाही राहिलेली नाही. सर्व कारभार त्या मुलाकडे सोडून दिलेला आहे, तो त्याचं काम करतो. काय बाबा कसं काय ठीक आहे, त्या व्यतिरिक्त कुठे काय चाललं हेही तो मला सांगत नाही आणि मी विचारत. त्यामुळे देशपांडे मला म्हणतात का ते तुमच्या म्हणजे मला काहीच नाही. आम्ही 2 जण असतो एका खोलीमध्ये बसलेले नवरा आणि बायको. ती काम करत, मी असतो. आणि माझी दिनचर्या जी अशी सुरू होते की सकाळी 8 वाजता मी मार्केट वगैरे पाहतो. स्टॉक मार्केटचा मला शोध आहे. पेपर रीडिंग, माझ्याकडे इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. नंतर जेवण. तर मी शुद्ध शाकाहारी आहे, शुद्ध शाकाहारी. अंडंसुद्धा खात नाही. माझे मुलं वगैरे ते जाणणार काय आहे काय. आणि संध्याकाळी काय म्हणतात ते आपला प्राणायाम, लाईट एक्झरसाईज ह्या गोष्टी करतात. तर याच्यामध्ये त्यामुळे मला असं शारीरिक कोणता त्रास असा नाही आहे किंवा कोणता मेजर आजार. मला BP नाही आहे, मला शुगर नाही आहे, फक्त गुडघ्यांचा त्रास आहे. प्राणायाम आणि सर्व गुडघ्यांचे व्यायाम याच्यामुळे मी सहज 300-400 पावलं कोणाची मदत न घेता चालू शकतो. तर अशा प्रकारची माझी दिनचर्या आहे. आणि त्यामध्ये पुन्हा अशी गोष्ट आहे की मला सांगावं असं वाटतं की 3 गोष्टी. एक म्हणजे झोप, दुसरं गोष्ट आहार आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोशन. तिसरी काय? मोशन. ही मोशन ही सर्वात महत्त्वाची. माझं लक्ष असतं की एक दिवस जर चुकलं अरे आपल्याला इलाज करावा, आपल्याला काय करावं लागेल, इलाज करावा लागेल. म्हणजे काही जी जे गोष्टी असतात एरंडे घ्यावं. हां, हे तर एरंडरच वापरतो.
तर ह्या 3 गोष्टी जर ऑब्झर्व केल्या, नियमित आहार, चांगल्या प्रकारची झोप आणि चांगल्या प्रकारचं काय म्हणतो पोषक, ह्या गोष्टी जर असल्या येणार नाही पण आणि तुम्हाला मेजर आजार जर नसला, मेजर आजार जर नसला तर तुम्ही तुमचं मेंटेनन्स चांगल्या प्रकारे आणि स्वतःची काळजी घेणं हे जेवढं आपल्याकरता चांगलं आहे त्यापेक्षाही जास्त ही गोष्ट स्वतःला चांगलं ठेवणं ही गोष्ट आपल्या फॅमिलीसाठी फार महत्त्वाचं. तुमचं आरोग्य तुम्ही जर बिघडवलं तो त्यांना कामधंदा सोडून तुमच्या मागे पडावं. म्हणून स्वतःची काळजी घेणं, उत्तम आरोग्य ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आहार नियमित आणि काय म्हणतात तो योग्य. तर मी सकाळी म्हणजे 12 वाजता किंवा 1 वाजेला 2 पोळ्या आणि वरण भात खातो. संध्याकाळी मी जेवण घेत नाही. आणि दररोजच्या जेवणामध्ये आवर्जून कडधान्य, भिजवलेले मूग असतात, भिजवलेले हरभरे असतात. तर ह्या गोष्टी मी मेंटेन करतो आणि ह्या सर्वांनी मेंटेन करावं असं वाटतं म्हणून मी तुम्हाला त्या प्रतिपादन केले आहे. धन्यवाद. मी नामदेव संतराम यादव श्री 703 मध्ये राहतो. देशपांडे साहेब मला एक दिवस असे सहज बोलले मागील एक 15-20 दिवसापूर्वी की सिनियर सिटीजन डेला तुम्ही जरा पंढरीची वारी याबद्दल काही सांगू शकाल का. ॲक्च्युली मी खरं त्याची तयारी केलीच नव्हती, कारण मी असं समजतो की अजून आपला कार्यक्रम पुढे आहे. मगाशी मला हे साहेब बोलले की आज सिनियर सिटीजन आहे, तर मी मूळ मुद्द्यावर येतो. पण पंढरीची वारी ही खरोखर अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांनी असं सांगितलं, आल्याने संसारे जावी पंढरीस. संसारामध्ये आल्यानंतर किमान एकदा तरी पंढरीला जा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते अभंगातून सांगतात. अर्थात काही 15 दिवसाला जाणारे आहेत, काही महिन्याला जाणारे आहेत, आमच्यासारखे आषाढीला जाणारे आहेत, कार्तिकीला जाणारे आहेत. पण त्यांचं म्हणणं असं एकदा तरी तुम्ही अवश्य जा आणि तो अनुभव घ्या. कारण की प्रत्यक्ष विष्णूच्या अवतारामध्ये पांडुरंगाचा अवतार आहे. तर ती जी मूर्ती आहे ती खरोखर जर तुम्ही शांत चित्तानं आणि नीट बघितली तर तुमच्या लक्षात येईल की खूप सुंदर मूर्ती आहे. आणि प्रत्येकाला जो ज्या दृष्टीने त्याच्याकडे बघेल असा त्या मूर्तीमधला भाव तुम्हाला मिळेल. हे माझं स्वतःचं निरीक्षण आहे, अनुभव आहे. मी जेव्हा पहिलं आणि बरेचसे खूप लोक सांगतात मी एवढ्या वारे केल्या, मी तेवढ्या केल्या. मी आला की त्याचं फळ बिलकुल नाही. मी अहमपणा आला की खूप लोक सांगतात मी एवढ्या वारे केलं, कशाला पाहिजे मी एवढे केल्या. तर पंढरीची वारी ह्याच्याबद्दल मी जरा एक पांडुरंगाबद्दल सांगतो. पांडुरंग भक्त पुंडलिक तो मोठा विषय आहे. ॲक्च्युली भक्त पुंडलिकाच्यामुळे तिथे आले हे तर सर्वांना माहिती आहे. आता त्याच्यावर मी खूप बोलत नाही. तर तिथं आल्यानंतर पहिली जर त्या पांडुरंगाची मूर्ती, अभिषेकाची मूर्ती तुम्ही बघा, त्याच्यावर वेगवेगळे चिन्ह आहेत. त्यांच्या कटेवर हात आहे, तिथं भृगुऋषींनी लाथ मारलेली आहे. एक खूप सुंदर स्त्री दासी होती, तिला खूप अभिमान होता माझ्या सुंदरतेचा. पांडुरंगाच्या इथं तिने स्पर्श केला, तिच्या पायाला हात लावले पांडुरंगाचे. तिथं बघा एक खून आहे, तिची बोटं त्या मूर्तीमध्ये उठलेली आहे. डाव्या पायाच्या मूर्तीवर तिथं बोटं उठलेली आहे. ते पांडुरंगाची मूर्ती तुम्ही अभिषेक करताना बघा, ते सगळं वर्णन व्हॉट्सअपवर सांगितलं जातं. आता मूळ मुद्दा असा आहे की वारी कधी चालू झाली. तर प्रत्यक्ष पांडुरंग तिथे स्थापन झालं म्हणजे उभे राहिल्यानंतर पहिली वारी शंकराने केली. कारण शंकरांना जेव्हा समजलं ते पांडुरंग पंढरीत आहेत, तेव्हा ते कैलासावरून पार्वती आणि आपल्या 2 मुलासहित संपूर्ण याच्यासहित तिथे पंढरपूरला आले.
आणि त्यानं पांडुरंगाची मूर्ती बघितल्यानंतर दोघांची भेट झाली. हरिहर दोघांची भेट झाल्यावर दोघांना एवढा आनंद झाला आणि पांडुरंगाला पण एवढा आनंद झाला की त्याने त्याचं हे बघा, टोपी बघा, त्यांचं ते पिंडच त्यांनी स्थापन केली. त्या पांडुरंगाच्या मूर्तीवर पिंड आहे अशी, आणि ती त्यांनी स्थापन केलेली आहे पांडुरंगाने. तर ही वारी सुमारे 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापासून सुरू झाली आणि पूर्ण भारतभरातले लोक, आता तर जगातले पण लोक यायला लागले, परदेशातले लोक यायला लागले. आणि जगातला एकमेव देव असा आहे की त्याला कोण निमंत्रण धाडत नाही. सगळे लोक आपल्या आपल्या इच्छेने, कोण आता बघा सगळ्यात जास्त लांबची पालखी गजानन महाराजांची 1-1.5 महिना शेगावची, 1.5 महिना अगोदर निघते ती चालत. आणि पांडुरंगाच्या वारीमध्ये तो सगळ्यांचं सहाय्य करतो बरं का, सगळ्यांचं जे ज्यांना जसं जसं हवं आहे, फक्त तुम्ही श्रद्धेने निघायला पाहिजे. तो त्याप्रमाणे कोणालाही तिथं अडचण येत नाही. आणि मुख्य तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या 20-22, तुकाराम महाराजांची पालखी 22 दिवस लागतात, माऊलींच्या पालखीला 21 दिवस लागतात. तर यांचे किलोमीटरमध्ये प्रवास असतो. म्हणजे त्यांचं वास्तव्य जे असतं ना, गावाच्या बाहेर किलोमीटर, म्हणजे 10-15 किलोमीटर परिसरामध्ये त्या पालख्यांचं वास्तव्य असतं. त्यांच्या राहुटे असतात. प्रत्येक जणाकडे आपलं आपलं साहित्य असतं. आणि त्यांचा जो रथ निघतो तुकाराम माऊलींचा आणि तुकाराम महाराजांच्या, रथाच्या पुढे रथाच्या मागे असे दिंडी क्रमांक आहेत, त्याप्रमाणे त्या दिंड्या निघतात. आपल्यासारख्या बऱ्याचशा सर्वसाधारण पांढरपेशी लोकांना वाटतं की वारीला जाणारे लोक ह्यांचा म्हणजे टॉयलेटला कुठे जायचं, ही पहिली ही लोकांचा अडचण अशी वाटते की टॉयलेटला जायचं, तिथे आंघोळ कशी करणार, आपल्याला झोप कशी मिळणार. पण खरोखर या सगळ्या गोष्टी हल्ली खूप गव्हर्नमेंट पण त्याला सहाय्य करतं, खूप त्याचा मार्ग प्रशस्त केलेत. आणि पंढरपुरामध्ये सुद्धा आता 300 स्क्वेअर फूटचे रस्ते बनवले त्यांनी. आणि एवढे लाखो लोक, मी तर सांगतो हे लोक मोजू शकत नाही. ते ड्रोन कॅमेऱ्याने एक अंदाज वर्तवतात की एवढे लाख लोक आले. पण माऊलींच्या पालखीमध्ये 5-5 लाख लोक चालतात, तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये चालतात. आणि सोपान, निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, मुक्ताबाई या सगळ्यांच्या वेगवेगळ्या दिंड्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून, या संपूर्ण भारतातून सगळे पंढरपूरला येतात. खूप लाखो लोक येतात. मी तर म्हणतो एकदा तरी. आणि खरं म्हणजे लोक आधी जाऊन येतात किंवा मध्ये जाऊन येतात ते नाही. तुम्ही आषाढी वारीला सगळ्यात जास्त मोठा उत्सव असतो. दशमी आणि एकादशीला ते पंढरपुरातलं फक्त त्या नगरीतलं वास्तव्य बघा. तुम्ही चैतन्य तिथलं बघितलं की तुम्ही त्या ह्याच्यात सामावून जाल आणि तो वेगळाच आनंद मिळेल. मी हे गेले 4 वर्ष पायी चालतो. एक मला आमच्या गावापासून पायी चालायचा आवड निर्माण झाली. नोकरीनिमित्त आपण एसटीने जातो, पण आता गेली 4 वर्षापासून मी आमच्या गावापासून चालत जायचा प्रयत्न करतो. आता बघूया पांडुरंग किती वर्ष मला ते चालवतोय. आणि माझी अशी इच्छा आहे की जेवढं शक्य आहे आपले जोपर्यंत पाय चालत आहे तोपर्यंत पायी चालत वारी करायची आहे. आपला संसार तर नेहमीचाच आहे. तर ह्या वारीबद्दल मी 1-2 शब्द सांगितले. आणि खरोखर एकदा तरी दशमीला किंवा एकादशीला तिथं जाऊन बघा. लोक एक 8 दिवस आधी जातात किंवा 8 दिवस नंतर जातात. ते तुम्हाला दृश्य बघायला भेटणार नाही. आणि खरोखर स्वर्ग सुखाचा जो आनंद आहे तो त्या पंढरीमध्ये आहे. एवढं बोलून मी बाय. समारोप करूया. समोर येऊन बोला. हो, त्यांचं शूटिंग करा. त्यांना अँगल माहिती आहे बरोबर. अँगल बरोबर माहिती आहे त्यांना. कोणाचं कव्हर होतं त्यावर किती राहणार. नाही, आज येताना ना 2 मुद्दे माझ्या डोक्यात आले. सर्वप्रथम, कारण मी आज वयाबद्दल बोलणार आणि कोण जर आम्हाला काही वयामुळे म्हणत असतील तर आम्ही म्हातारे आहोत, पण आम्ही तरुण आहोत. तरुण म्हातारे आणि आज जेवढे तरुण बोलले ना त्यांनी त्याचा उल्लेख तसाच केलेला. हा म्हणजे मोठे तारे आहोत. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. बरेचदा मी म्हणतो जपानमध्ये 100+ ची जे व्यक्ती आहेत त्या नोकरी करतात.
स्वतः अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. पण मी आज त्याचा थोडा वेध घेतला. याच्यातून आपण एकच म्हणू शकतो की कोणतंही व्यक्ती, मगाशी आपल्याला आहार विहार सांगितलं, त्याच्याबरोबर आपण विचार करूया. कारण मानसिकरित्या आपण 56% दुःखी होतो. त्यामुळे विचार पण त्याच्यात महत्त्वाचे आहेत. सकारात्मक विचार करायचा, आत्ता सांगितलं मी विसरायचा, फार महत्त्वाचं सांगितलं त्यांनी. तर हा जर आहार विहार आणि विचार जर आपण आपल्या ताब्यात ठेवला तर आपणही 100च्या पुढे कार्यरत राहू शकतो. हा आत्मविश्वास मगाशी यांनी पण सांगितलं. हा आत्मविश्वास का ठेवायचा? आता आपल्या देशातली परिस्थिती अशी आहे, एक ते 14 वयोगटामध्ये 25% आहे. 15 ते 64 गटामध्ये 68% आहे. त्याला आपण तरुण मानपॉवर म्हणतो, पण त्यांनी 60 धरलेलं नाहीये, 64 धरलंय. आणि हा जागतिक आकडा आहे. आणि 65च्या पुढे आपल्याकडे फक्त 7% लोक आहेत ज्याच्यात आपण सगळे येतो. पण हाच आकडा जर आपण जपानचा बघितला तर 1 ते 14 मध्ये 12% आहेत, आपल्याकडे 25 आहेत. लक्षात घ्या, कारण बऱ्याचशा प्रगत देशामध्ये बाळ न होऊ देणं किंवा लग्न न करणं या प्रथा आहेत. आता जपानमध्ये 15 ते 64 मध्ये 58%, आपल्याकडे 68 आहे. परंतु जपानमध्ये 65च्या पुढची लोकसंख्या 30% आहे, आपल्याकडे 60% आहे. त्यामुळे आपल्याला ते दर्शनी दिसतं. दुसरा एक महत्त्वाचा लक्षात घ्या, जपानमध्ये दर 1 लाखामध्ये 70 लोक 100 क्रॉस करतात आणि आपल्या देशात 3 लोक करतात. जरा पाय लागतोय कॅमेराला तुमचा. तर हा मी का सांगितला आकडा, कारण त्याच्यानंतर मी दुसऱ्या वयाच्या भागावर येतोय की आपल्या सगळ्यांना मनातून आधी धरायला पाहिजे की आहार विहार आणि विचाराचा आधार घेऊन आणि आपल्याला दिलेली औषधं घेऊन आपल्याला सगळ्यांना फिट्ट राहायचं आहे. मग ते 84, 85, 86 वय आपल्याला मोजायची नाही आहेत. यांनी सांगितलं 21 बाकी आहे, तुम्ही सांगा 16 बाकी आहेत, ते सांगतील 12 बाकी आहेत. हां, तर हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं एक फार महत्त्वाचं, आपलं वय काय. आपलं वय ना 4 प्रकारचं असतं. आता माझं वय आहे 71 पूर्ण, परंतु एक 7 वर्षापूर्वी एका सर्वेमध्ये, ऑफिशियल सर्वेमध्ये बायोलॉजिकल एज सांगतात, कारण आपण सगळे ना खूप मेहनत करून मोठे झालेलो आहोत. त्यामुळे आपलं शारीरिक वय, शरीराचं वय, ज्यांनी खूप आरामात व्यवस्थित कामधंदा केलेला आहे त्यांचं कमी असतं आणि ज्यांनी खूप रगड श्रम घेतलेले त्यांचं जास्ती असतं. माझं शारीरिक वय 9 वर्षांनी जास्ती आहे. म्हणजे शरीर धरून चला माझं 80 वर्षाचं आहे. वय 71 आहे. पण मगासपासून खूप जणांनी कौतुक केलं, त्यांचं सगळ्यांचे आभार आहे. पण मी ना वागणुकीत माझं वय 40 ठेवतो. याच्यात परत मी नाही आहे लक्षात नाही. मोटरसायकलने ठाण्याहून डोंबिवलीला जातो आणि येतो. मी ह्याच्यात माझा मी महत्त्वाचा नाही. मला आमच्या सगळ्या दोस्तांना हेच सांगायचं आहे, हेच चैतन्य प्रत्येकामध्ये आहे, फक्त त्याला जागं ठेवा. हा, आणि एक 4थं वय आहे, मला कोणत्या वयातल्या मुलांच्याकडे बघितल्यानंतर बरं वाटतं, आकर्षण वाटतं, ते पण एक आठवायचं आहे. आपल्या देशपांडे साहेबांनी सांगितलेला तो किस्सा जुना झालाय, पण ते नाही मला सांगायचं आहे. तुम्ही एकदा मस्करीत म्हणाला होतात, एक दिवस आपण मैत्रिणींच्या आठवणींचा दिवस ठेवू. ऐका मला, नाही हा फार सकारात्मक उल्लेख केलेला आहे आणि कॉम्प्लिमेंट्स आहेत त्याच्यासाठी त्याला. तर अशी 4 प्रकारची वय आहेत. जर आपल्याला वाटत असेल, आता मी 40 धरतोय, पण मला वाटत असेल मी 25चा असतं तर आणखी आनंद आला असता,
तर त्या ह्याच्यात जे करायचं असेल कुठेतरी, म्हणजे मी 25शीला असताना बैठकीला 12 बटाटे वडे खायचो आणि ते आता कदाचित बचत म्हणजे एक अत्रटपणा होता. किंवा मोटरसायकलने 7-7 हजार किलोमीटरला मी बरेच प्रवास केलेले, तेवढं नाही जमणार, पण त्याचा आनंद घ्यायला हरकत नाही. तर परत मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो की 100पर्यंत तरी आपलं आयुष्य धरा आणि तसंच सकारात्मक जगा. सकारात्मकता आपल्याला खूप देते. आणि दुसरं 4 प्रकारची वय आपली शोधा. आणि इकडचा प्रत्येक आहेच तरुण, मागासपासून सगळ्यांनी उल्लेख केलेला आहे, आणि तसंच ना आपल्याला तरुण राहायचं आहे. सर्व माझ्या दोस्तांना आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं शुभेच्छा देतो. आणि ते बोलले बघा. मी नाही बोलत, तुम्ही नमस्कार. हो सांगितलं. नमस्कार. मी जागतिक याच्यामधील आज ज्येष्ठ नागरिकच्या बाबतीत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द मी एक बोलण्याचं मार्गदर्शन सगळ्याच केलं. मी पंढरपूरला 8 दिवसापूर्वी जाऊन आलो. मी सगळ्यात त्याचा खरोखरच यादव साहेबच्या म्हणण्याप्रमाणे मी माहिती घेतली. मला खूप आनंद वाटला आणि तो प्रसाद मी प्रत्येक आपल्या या दिला ज्येष्ठ नागरिकांना. त्या मला एक त्याच्यातून खूप आनंद वाटला का हा ज्येष्ठ नागरिकचा जो कट्टा आहे आमचा आपल्या सोसायटीचा, हे मी पंढरपूरला पोचवलं आणि त्यांचा मी संपूर्ण डाटा मोबाईलवर आमच्या पाठवला प्रत्येकाला. तर त्या बाबतीत मला जास्त काय बोलायचं नाही. फक्त आता मी एका विषयावर बोलतोय. या 2 शब्द मला साहेबांनी बोलले म्हणून. प्रत्येकाने आपले मनोगत मांडला, त्याच्यामध्ये खूप मला आनंद वाटला. माणसाने कसं जगावं, काय जगावं, किती का पदार्थ कसे खाल्ले पाहिजे, अन्न कसं खाल्लं पाहिजे, आणि त्याच्याबरोबर पाणी महत्त्वाचं आहे. पाणी पण खूप प्यायलं पाहिजे. बरोबर आहे. हा सर्वात मुद्दा महत्त्वाचा आहे. पाणी हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, अन्नापेक्षा पाणी लय महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी रस्त्यात जाताना अपघात कसे होतात या विषयावर 2 मिनिटं बोलणार आहे. कुठल्याही प्रवासात आपण घाई करू नका, कारण आपल्याला जो परमेश्वराने जो जन्म दिला आहे हा जगण्याकरता दिलेला आहे, त्याची आपण घाई करू नका. आता मी आणि आमचे हे वाहन गेलो होतो आता त्या U-टर्न मारताना कुठल्या मार्गाने आपण स्ट्रेट जायचं, प्रत्येकाला मार्ग दिलेत आणि त्या मार्गाने आपल्या RTOचे जे नियम असतात त्या नियमाचा आपण फॉलो करणं. कारण ते पालन आपण तोडलं तर अपघात होऊ शकतो. आणि एकदा अपघात झाला तर आपल्या घरच्या कुटुंबाला, फॅमिलीला खूप मोठा त्रास होतो. आणि बरेचसे पाय मोडले, हात मोडले, 6-6 महिने, वर्षभर घालायला लागतो. त्या अशा कुठल्या गोष्टी घाईघात करू नका. एवढंच माझी आणि आयुष्य भरपूर आपल्याला लाभो हीच मी विनंती करतो. शेवटचं सांगतो, आता बरेच जणांनी आपल्या आहाराबद्दल बोललं. तर आपल्या इथे घंटाळीला सहयोग मंदिर आहे. तिथे दर महिन्यातनं 3 महिन्यातनं डॉक्टर आपल्या जाई, असं डॉक्टर मुंगळा लोकांना गेले 20 वर्ष ते करते. तर त्याच्यामध्ये आहाराच्या बद्दल बरेच वेळा सांगतात. मी त्यावेळेस जातो. तर डॉक्टर पाटणकर म्हणून फेमस आहेत इंडियातले. त्यांनी एक किस्सा सांगतात, तो सांगतो आणि बाकीचं मी आपण आठवतो. ते पुण्याला दरवेळेस जातात. तिकडे पुण्याला चितळ्यांचं मोठं हॉटेल आहे, काय ते दिसलं, तर 7 मजली आहे ती. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्या ह्याला सेमिनारला मी गेलो होतो, तर लिफ्टला खूप गर्दी. तर मी उभं राहिलो, तर माझ्या शेजारी 2 बायका होत्या, म्हाताऱ्या. आता सॉरी म्हाताऱ्या बोलतो मी, वयस्कर होत्या. त्यामुळे काय सांगतात त्याला लिफ्टनी. डॉक्टर ह्या बाई काय सांगता, या अशा टेकलेल्या हातात काठी, आणि त्यात थांबल्या नाहीत. त्या दोन्ही स्त्री चालायला सुरुवात केली. त्या वरती पोचल्या आणि त्याच्यानंतर डॉक्टर गेले, म्हणजे त्या आधी चालत गेल्या. आणि ज्या सेमिनारला सुरुवात झाली तर डॉक्टरांनी त्या दोन्ही लेडीजला बोलवला, या इकडे या, वा वा, तुमच्याकडं मला खूप शिकायला मिळाले. मी कसा डॉक्टर. तर त्याने विचारलं, तुमचं एवढं रहस्य काय. त्यातली एक होती 90 वर्षाची आणि एक होती 92 वर्षाची.
त्यांनी हेच सांगितलं की आम्ही फक्त सकाळी जेवतो 12 का 1ला जेवतो. आता आपल्याला सांगितलं ना इंग्रजी की एक सकाळचा नाश्ता नाही हे नाही का सांगितलं 12 तासाने जे संध्याकाळ 14 तासाने आम्ही घेतो. संध्याकाळचं आमचं लिक्विड असतं. तर डॉक्टर म्हणलं तुम्ही आलं पण तुमच्या हातात काठी होत्या त्यांच्या. त्यामुळे काठी आम्हाला मुलांनी दिले की तुम्ही रस्त्याने चालतात काठी घ्या. पण तुम्ही बघितलं का आम्ही कधी काठी टेकत नाही. आम्ही अशी काठी घेऊन जातो तसं काय कोणी होऊ नये. तर तात्पर्य काय सांगायचं की शेवटी हा आहार मेहनत आहे. आता एक आचरटपणाची एक गोष्ट मी माझ्या बाबतीत सांगतो. डोंबिवलीला केंट कुलकर्णी हॉल होता आहे की आता त्या स्टेट बँक आहे स्टेट बँक. तिथे आमच्या मित्राचं लग्न होतं. मित्रही नाव सांगतो लागू आणि त्याचा काका तो पेहलवान आणि जिलबीची पैज लागली. पूर्वी जिलबीच्या पैजी लागायला. त्याने विचारलं कोण किती जास्त जिलबी खाईल. आम्ही त्याला 82 येते. सुरुवात झाली. पहिला एकदा 40ला थकला, एक 50ला थकला. असं असं करत आहे. मी 66 जिलब्या खाल्ल्या. ऐका पण त्याच्या काकाने 102 जिलब्या खाल्ल्या. आणि त्याच्यात कर म्हणजे हे तुम्ही सांगितलं माझी घरची मला शिव्या घालते हा काय चालेल हे सांगितलं. त्याच्यात सांगायचं म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर आला त्यांनी थाळी वाजवली. आता ह्याच्यापुढे कोणालाही जेवण द्यायचं म्हणाले हे काय वेळाचं मारा आहे की 50 काय 66 जिलब्या झाल्या असं हा एक मजेचा प्रश्न होता. आता आपला हा कार्यक्रम संपला. मी प्रत्येकाची नावं घेतली. कोणाचं अवसर जर नावं राहणं नसेल तर त्याने माफ करा. आपल्याला सगळेजण आपण एकमेकाला सहकार्याने करतोय. असंच पुढल्या वर्षीचं आपण ह्याच्यात जोरात करूया. आणखीन आपल्याला मेंबर येतील. आपल्याला आता बघू येतात सगळे. पण असंच आपण गुण्या गोविंदाने राहूया. आणि ह्याच्यापुढे आणखीन काय कोणाला आपल्याला चांगले कार्यक्रम करायचे असतील आपण करणार. आपण हा आता परवा तसं काय घाबरायचं नाही. आपण नाही आलं तर आपल्या अंगात ताकद गोळा करायची म्हणून अगदीच नाही तुझे 50 रुपये देऊन आणू. तेवढी आपली ताकद नाही 50 गोळा करायची. एक सांगतो म्हणजे आणि पॉलिटिक्सवाले गोळा करतात ना. तर तसं आहे तर आपण आता राष्ट्रगीताला उभं राहू. आपण नाश्ता करू आणि त्याच्यानंतर नाश्ता आहे तो आपण करू. 4 दिवसाच्या कोणी जाऊ नका. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आता आपण चहा पाणी